कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेजच आहे. थोडं लव्ह मॅरेज म्हणता येईल. थोडंसं लव्ह मॅरेज, थोडंसं पूर्ण नाही, थोडंसं. कसं काय? थोडंसं म्हणजे आमचं जे घर आहे धुळ्याला, तर मी 1 वर्ष अगोदर तिथे गेलेली होती. मग तेव्हापासून थोडंसं बघितलेलं होतं सर. हां, हे व्यवस्थित हां. मग ते खूप डिटेल होईल, खूप डिटेल होईल. मग मोठी स्टोरी. त्याला फार इंटरेस्ट आहे तुमच्या स्टोरीत. तिला सर्वांच्या लाईफ मध्ये इंटरेस्ट कसं झालंय, हुशार आहे ना ती खूप. ऍक्च्युली म्हणजे अभ्यास करायची सवय आहे ना प्रत्येकाचं तिला. दुःख पण जाणून घेणं गरजेचं असतं, सुख पण. दुःख कशाला, सुखच जाणून घ्या. नाही, दुःखामध्ये पण साथ देणं गरजेचं असतं ना. त्यावेळेस आपण त्यांना समजवू शकतो ना. मग मिस्टरांचं दुःख काय आहे? आयुष्यभराचं दुःख त्यांनी घेतलेलं आहे. तेच मोठं दुःख असतं. म्हणजे सांभाळताना मिस्टरांचं दुःख आधी विचारूया त्यांचं. ते फारचं दुःख आहे ना, ते चांगलं सांगू शकतील. ते म्हणतील की मी काही बोलायला लागलो तिला गप्प करावं लागतं, मला बोलू देत नाही. परवाचाच विषय सांगते, एक जनरल सांगते. माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये जायचं होतं प्रिन्सिपलला भेटायला. म्हटलं आपण दोघं जाऊया, आमचं शॉप आहे, मुलाला तिथे थांबवू, दोघं भेटू. म्हटलं तिचा काय प्रॉब्लेम आहे थोडा. नको मी जाऊन बोलतो, वाटलंच तू नंतर जा. म्हटलं का असं? नाही ना, मला एक्सप्लेन करायचं. तू वेगळं बोलली, दुसऱ्या सब्जेक्टवर बोलली, तर माझं मी विसरायला होतं म्हणे मला. कळलं अति अभ्यासाचा परिणाम. पाठीमागे तुमच्या घरी कोण कोण आहे? मिस्टर असतात, 2 मुलं आहे आणि मी. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. अच्छा, कुठे? इथेच नाशिकमध्येच झालं. मिस्टर काय करतात? ते सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर. तुमचं? आमचं अरेंज मॅरेजच आहे. मिस्टर कोर्टामध्ये. कोर्टात. हो. माझं अरेंज मॅरेजच आहे सर. माझ्या मिस्टरांचे कॉर्पोरेट एजन्सी, लाईफ इन्शुरन्स, सगळे टू व्हीलर. शाळेत असताना तुम्ही कितव्या बेंचवर बसायचं? 5वी पर्यंत आपल्याला ही फक्त सतरंजी होती आणि नंतर बेंच आलं, 6वी नंतर. 6वी नंतर कुठल्या बेंचवर बसत होता? ही पुढे असायची, बाकी आम्ही सगळे मागे असायचो. पहिल्यापासून पुढे करायची सवय. अरे सगळ्या. पण तुमची शाळा होती त्याच्यात मुलं मुली एकत्र. ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये मुलं पण आहेत. अच्छा. तसा मग मोठा ग्रुप आहे आमचा. 10वी नावाने आणि भेटणारे पण आम्ही सगळे कुठला ड होती, पण आम्ही तुमच्यात अबोला झालाय कधी? तुम्ही नका, आता त्यांना बोलवतो. म्हणजे आम्ही ना जवळच राहतो, माहेरी म्हणजे शाळेमध्ये ना आम्ही बरोबरच, मग बरोबर जायचो शाळेला, पायी रोज जायचो. पण 6वीला एक नवीन मुलगी आली, तर ती मला कमी बोलायला लागली माझ्याशी. तिला नोट्स ते सर्व पहिले मी वही मागितली होती, होमवर्क होता तर कम्प्लीट करायचा होता मला. तर म्हटलं अनिता मला वही दे ना. हो देते म्हणे, थोडासा राहिलाय माझा सह. तर मी ती कम्प्लीट केली का तुला लगेच देईल, घरी येऊन. आता घर जवळ आहे, मी बिंदास्त होती. तिने वही कम्प्लीट पण केली. नेमकी त्या रुपालीने वही मागितली, तिला दिली. मी घरी गेली, म्हटलं नोट्स देणार होती ना. ग म्हणे मी रुपालीला दिली ग म्हणे, मला आला राग. म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी काहीच बोलली नाही, घरी आली. परत दुसऱ्या दिवशी तयारी केली, तिच्या घरी गेली, तिने तयारी केली, शांततेत. ती बोलायची, मी ना सोबत जात येत होत्या, मग ती बोलायची थोडंफार. मी कंटिन्यू बर का. एकदा काय झालं, चाललो आम्ही, नेमकी पावसाचे दिवस होते, नेमकी चिखल होता थोडासा, नेमकी माझा पाय सरकला आणि मी त्यात पडली. तिने मला उचलायचं सोडून ती मला बघून इतकी हसायला लागली. तिचं हसं बघून आहे ना मी सर्व राग विसरून गेली. म्हटलं आता हसते काय वाकडे, मला उचलला पहिले. माकडे आमचा कॉमन शब्द होता तो. कॉमन शब्द तो आमचा. बऱ्याच जण माकडे चुक ना. एवढ्या कारणावरून इतकं काय रागवायचं त्यांनी? ती रागवली. आता दुसऱ्यांनी मागितल्यावर द्यावं लागतं. हिला वाटतं माझी फ्रेंड आहे, तिच्यामुळे शिक्षा झाली होती ना. माझी फ्रेंड आहे, तुम्हाला शिक्षा व्हावी म्हणूनच त्यांनी मैत्रिणीला दिली होती. बघा मग तेच तर ना. मग माझी मैत्री सोडून तिच्याशी मैत्री करत होती. काना मागून आली तिकडे. रुपाली. आता ती रुपाली असते कुठे? ती पण नाशिकलाच आहे. योगा टीचर आहे. तिला का नाही बोलवलं तुम्ही? मुद्दाम आणलं नाही. तुम्ही सगळ्या मिळून कधी कोणाशी भांडलाय?
आम्ही भांडलो म्हणजे दुसऱ्यांशी दुसऱ्यांची भांडलो. मिळून एकमेकांमध्ये जास्त तुम्ही सांगा कधी हो? ही शाळेपासून थोडं जवळ राहायची, तर तेव्हा एक मुलगा तिला थोडस त्रास द्यायचा. मग ती एक दोन दिवस शांत यायची. पण मी खूप घाबरायची त्याला. मग आम्ही विचारलं की तू शांत रस्ते, काय झालं काय नाही. मग तेव्हा तिने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की असं असं आहे. मग आम्ही मधल्या सुट्टीत तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे जाऊन उभं राहिलो आणि त्या मुलाला कळून गेलं की काहीतरी गडबड आहे. मग तो उभाच होता तिथे. मग आम्ही जवळ गेलो. मग त्याला बरं म्हणजे ही बोल मी बोल असं एकमेकाला सांगितलं. म्हटलं परत तिचं नाव घेतलं किंवा हिला काही बोललं तर मग आम्ही म्हटलं असं काय केलं होतं म्हणजे तुझी काही खैर नाही बा असं बोलून. आणि मी चप्पल दाखवली. आईने चप्पल दाखवली. चप्पलचा नंबर बघितला चप्पलचा नंबर बघितला का कसं. त्याच्यानंतर मग मुलगा परत दिसलाच नाही, कधीच नाही दिसला परत. तुमच्या मिस्टरांचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? तू जशी तशीच राहा. तशीच फक्त राहा. तुमच्याबद्दल त्यांच्या लग्न जमवायचा किस्सा झालेला आहे म्हणून तू आवडते त्यांना. यांनी काय करून ठेवलं होतं ते नाही का, ते बघा, यांच्याकडे सगळे डिटेल आहे. सगळ्यांची पासबुक लिहूनच ठेवली आहेत. किस्सांची डायरीज तयार. म्हणजे आम्ही गेलेलो आहे ना लग्नाला पण प्रत्येकाच्या गेलेलो आहे. जमण्याच्या वेळेस पण आमच्याशी शेअर करायची. त्या सर्व गोष्टी मग काय घडल्या. झालं होतं यांच्या लग्नात? माझ्या लग्नाच्या वेळेस असं झालं, मला 12वी मध्ये बघायला आले तर मला लग्न नाही करायचं होतं. तर मी खूप रडत होती. मग कॉलेजला गेली. मग यांना विचारलं मी की मला उद्या बघायला येत आहेत पाहुणे असं. मग यांनी मला एक सल्ला दिला, तुला करायचं नसेल ना तर तू आमचं सांगितलेलं ऐक असं. तर यांनी सल्ला काय दिला मला, तू आहे ना केसाला खूप तेल लाव, असं चिकू चिकू दिसायला पाहिजे म्हणजे त्या मुलाने तुला पसंत नाही करायला पाहिजे. आणि मी सेम तसंच केलं. मग त्यांना तेच आवडलं. त्यांना तेच आवडलं कारण त्यांना आहे ना एकदम शांत सरळ मुलगी पाहिजे होती. पण आज मी चांगल्या ठिकाणी गेलेली, यांचा खूप आभार मानते. का बरं माहिती का, सेम ते तुमच्यासारखे दिसतात. तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत काय नाही तसं विशेष झालेलं. 12वीची एक्झाम झाली. FYला नव्हतं ॲडमिशन घ्यायचं मला, DED करायचं होतं. पण नेमकं माझ्या मामांनी अचानक हे स्थळ आलं. कारण मामा आणि माझे नंदई मित्र होते. न सांगता काही न करता अचानक मित्र आले भेटायला आणि यांना पण घेऊन आलेले. मग मामा बोलले की एक स्थळ बघायला आलेलं. म्हटलं कसलं काय, तुला सांगितलं तू फक्त गप्प राहा आणि पुढे ये म्हणे. यांनी फक्त नाव वगैरे विचारलं आणि असं विचारलं की तुला एकत्र कुटुंब पद्धती आवडते का विभक्त. आणि मला एकत्र आवडतं आधीपासून, या गलकेची सवय आहे मला. असंच सगळं. मग म्हटलं एकत्र पाहिजे म्हणजे सासू पाहिजे सासरे, अशी माझ्या मैत्रिणीसारखी नणंद दीर, म्हणजे सगळं छान राहतं बुवा असं मी त्यांना असं एक्सप्लेन केलं. त्यांना आवडलं. बाहेर गेले 15 मिनटं लगेच होकार आला आणि म्हणे की आपण आता कच्चं नारळ करून घेऊ लगेच. म्हणजे काही ठरलेलं नसताना. कच्चं नारळ काय प्रकरण आहे? कच्चं पक्क नारळाच्या वेळेस काय होतं की आपली भाऊबंडकी बोलवली नारळ जाते. तोच. म्हणजे की आपलं फिक्स आहे आपल्या आपल्या चौघांमध्ये. पण बाकीच्या रिलेटिव्हला नंतर सांगून जे होतं ते पक्क नारळ साखरपुडा. मग त्या दिवशी कच्चं नारळ हो, केलं. लगेच केलं. साडी वगैरे आणली ती पण दिली. पण पण मला सांगा, तुमचाही होकार होता? नाही ना, मग ते गेले नाही. मग ते गेल्यानंतर आहे ना, मग मी खूप धिंगाणा घातला. म्हटलं मला DED करायचंय, तुम्ही आता लग्न करून देताय, मला करिअर करायचंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.